आज मस्त अशा दुधी भोपळ्याच्या मी पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत। यासाठी सुरुवातीला मी या भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे। व्यवस्थित साल काढून घ्यायची। चवीला खूप अशा खमंग लागतात ह्या पुऱ्या। दुधीची भाजी जास्त आवडीने खाल्ली जात नाही, म्हणून हा वेगवेगळा प्रयोग चालू असतो सतत, जेणेकरून मुलं आवडीने खातील आणि त्यांच्या पोटामध्ये हे पौष्टिक पदार्थ जातील। हा थोडासा धडपडा असतो। साल काढून ह्याच्या दोन्ही बाजू कट करून आता याला मी छोटे छोटे 3-4 काप करून घ्यायला लागलेले आहेत। आणि याला आता आपल्याला पाण्यात ठेवायचे, काळं पडू नये म्हणून, कारण दुधी आपण केव्हा खिसून किंवा कट करून ठेवली तर ती अशीच ठेवली तर काळी पडते। आता इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, एक मूठभर साधारणतः हिरव्या, आणि एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, आणि एक अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलाय, आणि याच्यात छान वाटण तयार करून घेतलेलं आहे मी। एक साधारणतः अर्धी वाटी हे वाटण तयार होते आपलं। हे पहा, कोथिंबीर घेतली चिरून थोडीशी, आणि आता आपण भोपळा खिसून घेतोय लगेच। ह्याला मी पाण्यात ठेवलेलं होतं काळा पडू नये म्हणून। असं आपण वरती ठेवलं तर लगेच काळा पडतो तो। जेव्हा आपल्याला करायला सुरुवात करायची तेव्हाच पटकन खिसून लगेचच त्याच्यात मसाले घालून घ्यायचे। आम्ही खिसून घ्यायले आता। ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासाला वगैरे पण नेऊ शकता। आता इथे मी पीठ जे आहेत ते लागेल तसे वापरणार आहे। सुरुवातीला मी इथे एक मोठी 150 ग्रॅमची वाटी आहे माझी, ते गव्हाचं पीठ घातले 1 वाटी, आणि एक 100 ग्रॅम बेसन पीठ घालून घ्यायले, आणि एक अर्धा कप म्हणजे साधारणतः 50 ग्रॅम इथे रवा घातलाय। रवा घातल्यामुळे काय होते की आपल्या पुऱ्या ज्या आहेत अशा छान मऊ पडत नाहीत, मस्त खुसखुशीत होतात। आता याच्यात बाकीच्या जिन्नस घालून घेते मी। पीठ आता आपल्याला काय करायचं, किती याच्यात बसतंय याप्रमाणे पुढं घालत राहायचे। ओवा घातलेला आहे मी थोडासा ह्याच्यात 1 चमचा, आणि हे जे आपण मिरची, लसण आणि अद्रकचं वाटण आहे ते सगळं घालून घ्यायला त्याच्यात। कोथिंबीर चिरलेली टाकून घ्यायले, एक चमचा जिरं घातलेला आहे। याच प्रकारच्या पुऱ्या तुम्ही काकडीच्या देखील करू शकताय, दोडक्याच्या देखील करू शकताय, छान होतात त्याही। धणे जिरे पावडर घालायला इथं 1 ते 1.5 चमचा मी। चवीला खूप सुंदर होतात ह्या। अर्धा चमचा हळद घातली आहे इथं मी, आणि चवीप्रमाणे मीठ। हे पहा, तर याला आपल्याला छान मळून घ्यायचं या पिठाला। आता इथे मला माहीत नाही किती त्याच्यात पीठ मावेल, ते भोपळा मोठा होता। आता याच्यात घट्ट गोळा मळून घ्यायचा आपल्याला, त्या हिशोबाने आपल्याला याच्यात पीठ मिक्स करायचे। तर मी डाळीचं पीठ यानंतर घातलेलं नाही आहे याच्यात। आता आपण पुढे थोडंसं लागल तसं पीठ ॲड करत जाणार आहोत। पुऱ्या लाटता येईल असा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। हे पहा, आणखीन 1 वाटी मी आता इथे गव्हाचंच पीठ घातलेलं आहे। पाणी याच्यात बिलकुल घातलेलं नाही आहे मी कसलंच। आपण ह्या भोपळ्याच्या जे पाणी खिसात निघते त्याच्यातच हे पीठ मळून घेतोय। आता इथे मी आणखीन छान मस्त खुसखुशीत पुऱ्या हव्यात, अगदी कुरकुरीत अशा होतात, मऊ पडत नाहीत, म्हणून काय केलं, एक मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, आणि असंच लागेल तसं मी पीठ घालून हे घट्ट गोळा मळून घेतला आहे। याच्यात मी नंतर बेसन पीठ ॲड केलेलं नाही आहे, बेसन पीठ तेवढंच घातलेले, एक 100 ग्रॅम
हे पहा, असं घट्ट आपल्याला पुऱ्या लाटता येईल असा घट्ट गोळा याचा मळून घ्यायचा आहे. आणि लगेचच करायला, ह्या पिठाला आपल्याला बिलकुल भिजायला नाही ठेवायचं किंवा मुरायला नाही ठेवायचं. थोडंसं मी तेलाच हात लावून घेतलेला आहे पीठ कडक होऊ नये म्हणून. याच्यात तुम्ही लाल तिखटही घालू शकताय. तेल माझं गरम करायला ठेवलेलं आहे मी. आणि पुऱ्यात आपल्याला लाटून जास्त वेळ ठेवायच्या नाहीत. लाटली की 1-2-3 लाटून घ्यायच्या आणि पटकन तळून घ्यायच्या. कारण हे भोपळ्याचा खिसामुळे पिठाला पाणी सुटतं आणि पीठ आपण जसं जसं जास्त वेळ ठेवू तसं तसं ते पातळ व्हायला लागतं. तुम्ही पीठ लावून हे लाटू शकताय. थोड्या 2-3 करून लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या आहेत. मस्त कडक खुसखुशीत होतात ह्या आणि तळल्यानंतर पण मऊ पडत नाहीत. परत तेल तापले आता आपलं, त्याच्यात मी एक एक घालून घ्यायला लागले आहे तळायला. मस्त दह्याबरोबर आणि अगदी टोमॅटो सॉस किंवा इतर काय असेल त्याच्याबरोबर पण तुम्ही हे खायला देऊ शकतात घरातल्याला. कोणी ओळखणार देखील नाही की ह्या आपण भोपळ्यापासून केलेल्या पुऱ्या आहेत. याच्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे लाल तिखट घातल्यावर पण छान होतात त्या. गॅस इथे काय करायचं, आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. सुरुवातीला तेल चांगलं तापू द्यायचं आहे, कारण आपल्यामध्ये भोपळाचा जो खीस आहे तो कच्चा आहे, तो व्यवस्थित तळला पाहिजे. गॅस तुम्ही मंद ठेवला तर पुऱ्या अशा व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत. त्याच्यामुळे आपला गॅस हा तेल तुमचं थंड वाटायला तर ते व्यवस्थित गरम करून घ्यायचे आपल्याला तळताना. मी आता अशाच सर्व पुऱ्या तळून घ्यायला लागलेल्या आहे. सगळे आवडीनं खातात आणि प्रवासासाठी तर फारच उत्तम पर्याय हा आहे. पटपट लाटली की लगेचच तुम्ही तेलात घाला. तुम्ही खाली जर ठेवली तर त्याला पाणी सुटेल नंतर. बघू शकताय तुम्ही, मस्त टम्म फुगायला लागलेले आहेत. पहा कशी मस्त खुसखुशीत दिसते. या पद्धतीने मी आता सगळ्या पुऱ्या व्यवस्थित तळून घेणार आहे. माझ्या इकडे कडक तळलेल्या पुऱ्या आवडतात, त्यामुळे थोडा जास्त वेळ तेलात ठेवून मी मस्त कडक खरपूस अशा तळून घ्यायला लागले आहे. या पद्धतीने आता मी सर्व पुऱ्या तळून घेते. आता मस्त दह्यासोबत टोमॅटो सॉस आणि आपल्या ह्या गरमागरम अशा दुधीच्या मस्त खरपूस खमंग तळलेल्या पुऱ्या मी सर्व करत आहे. तुम्ही बघू शकताय किती छान हे दिसायला लागलेले आहेत. आणि चव तर याची खूप सुंदर लागते, खूप छान लागतात चवीला. ह्या खमंग आणि खरपूस अशा तळल्यामुळे त्याला चवही चांगली येते. मस्त असा हा मेनू सगळे आवडीनं खातात. तुम्हाला मी याच्यातली एक पुरी तोडून देखील दाखवते. मस्त झाल्यात ना. माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.